आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. त्यांनी जे काही शब्द वापरले होते त्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त करायचे. ते नेमके शब्द कुठले होते आणि का व्यक्त करायचे हे आपण जाणून घेणार आहोत. नाही ते विधान तुम्हीच ऐकवलं मला सकाळी. आणि त्यांनी त्या अधिवेशनात म्हणले की छत्रपती शिवरायांच्या काळात असं होत नव्हतं, आई बहिणीवरून शिव्या देणं, आणि हे बरोबर नाही. आणि ते तुमच्याच मोबाईलवर मी ऐकल्यामुळं तेव्हापासून मला असं वाटत होतं की अरे आपण 17 दिवसाचं उपोषण केलेलं आहे, अनावधानानं त्या चिडचिडीत होऊन गेलं असं. आपण या राज्यातल्या समाजाला मायबाप मानतो, छत्रपतींच्या विचारावर चालतो, तर मग आई बहिणीबद्दल जर आपल्याकडून शब्द गेला असला तर आपण ते शब्द मागे घेतले पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. हे माझ्या मनालाच म्हणत होतं. आणि मी माता माऊलीला मानतो ना, मी त्या माता माऊलींची दिलगिरी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या सगळ्याच, की माझ्याकडून ते शब्द गेले असले ते मी मागे घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो. कारण मोठं मन लागतं, छत्रपतींच्या विचारावर आम्ही चालतो. तुम्ही तरी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, चिंधाड्या केल्या, परंतु आमच्याकडून काही शब्द गेलेत तर आम्ही ते शब्द मागितलेत. परंतु याचा अर्थ असा दुसरा काढायचा नाही अजिबात की तुम्ही ते अटकची मागणी केली, ते काय SIT नेमली, ते दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. तुम्हाला वाटतं मागं सरकारला काय दिलगिरी? मी आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केलेली, माझ्याकडून शब्द गेले तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि त्या मतावर मी ठामे. कारण महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राची ती संस्कृती आहे की आपण एखादी आई बहिणीवरून जर एखादी शिवी दिली असेल आणि त्यावेळेस ते उपोषणात होतं 17 दिवस आणि त्या अनावधानानं गेले असतील तर मोठ्या मनानं महाराष्ट्र हा छत्रपतींच्या विचाराचा आहे, फुले शाहूंच्या विचारांचा आहे. तर आपण आई बहिणीबद्दल शब्द गेले असतील, त्यांनी ते विधानसभेच्या पटलावर घेतलेत, तर मी महाराष्ट्रातल्या आई बहिणीचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली. एवढं मोठं मन केलं कारण मी आई बहिणीचं नातं आहे आमचं सुद्धा. आणि गेले असतील शब्द, पण याचा अर्थ उलटा काढायचा नाही की आम्ही यासाठी केली म्हणून म्हणला काय असं काय. आई बहिणी तुमचं दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे, पण तसूभर सुद्धा मी हटवू शकत नाही. OBC आरक्षणापासून सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी अजिबात नाही, जेलमध्ये सडन पण हटत नाही, अजिबात नाही हटत. असं आम्ही तुम्हाला सकाळी प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या विधानावरती ठाम आहेत का, की तुम्ही जे फडणवीसांविषयी विधान केलेले आहेत त्यावरती ठाम आहेत का. त्यावेळेस तुम्ही ठाम असल्याचं सांगितलं, मात्र ठामच आहे ना फडणवीस. पण अरे बाबा आई बहिणीच्या बद्दल असा महाराष्ट्रात जर एखादा अनावधानाचा शब्द गेला असला, बाकी सगळा ठामच आहे ना. एखादा शब्द गेला तुम्ही ठाम आहे ना, चौकशी करा कोण आमच्या मागे, होऊ द्या दूध का दूध पाणी पाणी, होऊ द्या, बाकी सगळं ठाम आहे. OBC आरक्षणावर ठाम आहे, सगळ्या सोयऱ्यांच्यावर ठाम आहे. तुम्हीच आधी सूचना काढलेली, पण आई बहिणीचं, अरे बाबा आई बहिणीचं म्हणल्यावर असं काय विचारता? आई बहिणीचं म्हणल्याच्या नंतर आता टीका केली त्यावर दिलगिरी व्यक्त करा का त्यातल्या शब्द? अरे ते शब्द त्यांनी जी काढलेत विधान भवनात की आई बहिणीवरून शिव्या दिल्या, ते शब्द मागे घेतले आणि दिलगिरी पण व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे आई बहिणीवरून शिव्या दिल्या. मग आता दिलगिरी व्यक्त केली, याच्यावर विचारण्यासारखं काय राहिलं आता? असं आहे की तुम्ही म्हणजे समाज आहे, तुम्ही जे बोलता ते म्हणजे समाज आहे. हे तुम्हाला आता तुमची दिलगिरी व्यक्त करायची ही दुसरी वेळ आहे. पूर्वी देखील तुम्ही अशाच पद्धतीने ह्याच हॉस्पिटलमध्ये दिलगिरी व्यक्त. अहो साहेब, एक लक्षात घ्या, ज्या वेळेस अस्मितेचा आई बहिणीचा प्रश्न येतो आणि ज्यावेळेस त्याचा 10 दिवस उपोषण करून बघा म्हणा त्यांना, मग कळन. 10 दिवस उपोषण करून बघा म्हणा, मग कळन होतं. पण ज्यावेळेस माणूस लक्षात येतं, प्रत्येकाच्या सगळ्याच्या चुका झाल्या, त्यांच्या सुद्धा झालेल्या आहेत ना, त्यांच्या सुद्धा झालेल्या आहेत. माझ्याच काय, तुमच्या होत्या, यांच्या होत्या, यांच्या होत्या, माणूस आहे ना शेवटी. मी शेतकऱ्याचा पोरग आहे. आई बहिणीचा शब्द आलाय, ते विधान पटलावर घेतला आणि छत्रपतीचं नाव घेतलंय त्यांनी विशेष करून. त्याच्यात छत्रपतींच्या काळात होतंय का? मग मी छत्रपतींच्या विचारावर चालतो आणि आई बहिणीवरून शिव्या द्यायच्यात का? तर माझ्या लक्षात आलं, आपण आई बहिणीवरून शिव्या जर त्यावेळेस अनावधानाने दिल्या असल्या, आपण मागं घेतलं पाहिजे ना. बाकीच्या याच्यावर ठाम आहे ना, माझी मागणी मी सोडू शकत नाही. SIT चौकशी शब्दात अरे 100% करायची. SIT चौकशी झालीच पाहिजे. अटक करायच्या मागण्या केल्या ते बी विरोधार्थ अजिबात काढायचा नाही. आमका केलं आणि तमका केलं अजिबात काढायचा नाही. आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केली. शेवटी आई बहिणीला मानतो, महाराष्ट्रातल्या जनतेला मायबाप मानलंय आणि इकडे आई बहिणीला जर मी शिव्या दिल्या असं त्यांचं म्हणणे विधानसभेचं पटल्यावर छत्रपतीचं नाव घेऊन, तर मी दिलगिरी नाही व्यक्त केली पाहिजे का? मग तर मूर्खासारखं लक्ष नाही माझं. बरं, आता तुम्ही सगळे सलाईन का काढलेला आहे, का निघालेला आहे? अहो तिथं ते देवेंद्र फडणवीसने आदेश दिले की मंडप काढून टाका, ते स्टेज काढून टाकायला मला अधिकार नाही दिला घटनेनं, कायद्यानं. आम्ही उपोषण नाही करायचे, आमरण उपोषण शांततेत करायचे नाही. काढा तुम्ही, कसं काढतात? मी निघालो तिथं, काढा तुम्ही. एक कपडा सुद्धा काढून देत नाही तुम्हाला, इंचभर सुद्धा. काय करणार तुम्ही? अटक करणार, काय जेलमध्ये चढायला तयार आहे. मला माहिती आहे तुम्ही असले कावे करून अटक करणारच, करा, मी जायला तयार आहे. पण
तुम्ही म्हणताना ते 10% घी नाही तर तो गेम करू घेताच नाही सगळ्या सोयऱ्यांचाच घेणार हे काय गेम यासाठी अशी याला असती का आमरण उपोषण आमकं तमकं याला ही कोणती यंत्रणा आहे कोणत्या संस्था आहेत तुम्ही काय वापरायला लागलात कुठं वापरायला लागलात तुमच्या हातात यंत्रणा संस्था आहेत म्हणून कशा वापरणार का जनता मारणार का तुम्ही मराठ्यावर दडपण आणणार तुम्ही अजिबात दबाव येऊ देत नाही आम्ही आमच्यावर हा तुम्ही काढू देत नाही अटक केलं तरी जेलमध्ये सडायला तयार आहे पण सगळ्या सोयऱ्याची ओबीसीतून आरक्षणाला हटतच नाही माता बावली बद्दल आदर आहे मागं घेतलं मोठ्या मनानं बरं आता तुम्हाला तिथून काय माहिती मिळाली आणि काय काय केलं जात आहे तिथे अंतरवलीमध्ये ते गावात गेले 2-4 लोक उचलून दिले कोण गावात गेले ते पोलीस यंत्रणा सगळी परत ते SP साहेब बी गेलते दोन असं कळालंय गेलते की नाही मला माहित नाही कळाले परंतु DYSP साहेब आता तिथं आहेत तिथंच मंडपमध्ये माणूस नाही सगळे भयभीत केले लोक म्हणजे मराठी भयभीत करणार तुम्ही आमच्या मराठ्यांना तुम्ही घाबरणार आम्हाला कायदेशीर लोकशाही मार्गाचे आंदोलन करण्यापासून तुम्ही रोखणार कसं काय रोखणार तुम्ही ही कोणची दादागिरी आहे गृहमंत्र्याची ही कोणची दादागिरी गृहमंत्र्याची नाही चालून देणार आम्ही तुमची दादागिरी तुम्हाला आता फोन कुणाचा होता आणि कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं काय संभाषण झालंय DYSP साहेबांचा होता त्यांनी सांगितलं दादा तुम्ही उपचार घ्या मी उपचार घ्यायला लावलो मला तिथंच उपचार घ्यायचे होते डॉक्टरांनी सांगितलं मराठा समाजाने सांगितलं SP साहेबांच्या त्या शब्दाला मान देऊन इकडं आलो आणि मागं हे चाळणी करायला लावला गृहमंत्री परत बोललं की म्हणतो बोलतो तुम्ही एकेरी उल्लेख न करण्यासारखं वागा तरी ना ठीक आहे होते मनोज जरांगे पाटील आणि ते आता अंतरवलीकडे निघाले त्यांचा मंडप काढला जातो अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्यांनी जे शब्द वापरलेले होते त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे ABP माझा छत्रपती संभाजी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.